तुमचे हृदय म्हणजे टेन्शन आणि दुःख ठेवण्याची टोपली नाही, ते तर आनंद आणि गोड आठवणींचे गुलाब ठेवण्यासाठी सोन्याची पेटी आहे. मानसशास्त्र सांगते की लोकांना माफ करायला शिका. नातं टिकवण्यासाठी कधीही कोणाकडे भीक मागू नका. ज्याला तुमच्यासोबत राहायचे आहे त्याला आत्मविश्वासाने स्वीकार करा. जे फक्त तुमच्यासोबत असण्याचे ढोंग करतात त्यांना बाजूला सारा. ज्या लोकांना फक्त गरज असताना तुमची आठवण येत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. स्वतःला भाग्यवान समजा. कारण तुम्ही त्या मेणबत्ती सारखे आहात, जी कितीही गडद अंधार असला तरी पूर्ण परिसर प्रकाशमय करून टाकते. तुम्ही एखाद्यासाठी 99 चांगल्या गोष्टी करा आणि त्यांना फक्त एक गोष्ट आठवेल जी तुम्ही त्यांच्यासाठी केलेली नाही. जी योग्य लोक आहेत ती स्वतःहून तुमच्या आयुष्यात येतील आणि कायमस्वरूपी राहतील. सतत लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जसे आहात तसेच राहा. स्वतःवर काम करा, कठोर परिश्रम करा, कष्ट करा. नेहमी अशा व्यक्तींबरोबर राहत जा जे तुमच्यामधून बेस्ट गोष्टी बाहेर काढतील, स्ट्रेस नाही. ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही त्याचा द्वेष करू नका. जी गोष्ट तुम्ही करू शकत नाही ती बोलू नका. तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल मत मांडू नका. चुकीच्या नात्यामध्ये राहून संसार करण्यापेक्षा सिंगल राहिलेलं कधीही चांगलं. तुम्ही आयुष्यात जे काही कराल, चांगले किंवा वाईट, लोक काहीतरी कुरापत काढून तुमच्याबद्दल नेगेटिव्ह बोलतीलच आणि यालाच आयुष्य म्हणतात. अशा लोकांपासून नेहमी लांब राहा, जे कधीही स्वतःची चूक कबूल करत नाही आणि प्रत्येक चुकीला तुम्हाला जबाबदार धरतात. या जगात कोणालाही तुम्हाला जज करायचा अधिकार नाही. कारण तुम्ही किती संकटे पार करत येथे पोहोचला आहात हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे लोकांच्या मताला जास्त महत्त्व देऊ नका. ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही त्या व्यक्तीवर कधीही प्रेम करू नका. तुम्ही जे काही ऐकता त्यावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण खोटे सत्यापेक्षा जास्त वेगाने पसरते. आयुष्याचे 3 सोपे नियम. 1. तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही तर तुम्हाला ते कधीच मिळणार नाही. 2. तुम्ही जर विचारलेच नाही तर उत्तर नेहमी नाहीच असणार आहे. 3. जर तुम्ही पुढचे पाऊल टाकले नाही तर तुम्ही नेहमी त्याच ठिकाणी राहाल. कधीही कोणाला जास्त प्रेम, आपुलकी किंवा मला तुझी काळजी आहे हे दाखवू नका. कारण माणसाला कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की त्याला किंमत राहत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पटकन फॉलो करा. धन्यवाद फ्रेंड्स.